योग्याची संपदा देवाला बाई मी आहे. कोणता भाऊ संसाराच्या नावाने शून्य घातला तुकोबराने, म्हणजे नेमकं काय केलं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य, त्याच्यामध्ये ते आपलं कार्य दाखवतात. संतांचा अवतार होत असताना तो संसार कशा वाढता हा पुण्य काय करे, वाढावं या सुख भक्ती भाव धर्म पाहिजे. म्हणजे दोन संत परभंग आहे ना, हे तो एक संताट आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही काय केलं सांगण्याचा, कोणतंही कार्य करण्याकरता योग्यता असावी लागते. योग्यता जर नसेल तर कार्य होऊ शकत नाही. हे सोनं घ्या. धन्य दिवस राजी झाला पिकडे वाजा. हे चाललं आहे आपलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म. मग काहीतरी कार्य करण्याकरता अधिकार असावा लागतो. अधिकार नसेल तर कार्य होऊ शकत नाही. मग तो अधिकार कोणता, त्याच्याकरता मी समजत आम्हाला जे कार्य करायचं आहे ते कार्य कोणतं आहे, वाढता पुण्य. पुण्यवान धर्म आम्हाला त्याचा प्रचार करायचा आहे. मग त्याच्याकरता काहीतरी योग्यता लागते. पहिला नंबर आणायचा असेल तर घरी बसून झोपा काढून येतो. रात्रंदिवस काय केलं पाहिजे, मेहनत करावी लागते. मग जगाच्या बाबतीमध्ये म्हणून या संसाराचा आम्ही काय केला, मग संसाराचा त्याग केला. म्हणजे घरदार सोडून दिलं आणि फिरत बसलो, हा त्याग आहे का? मग कारणाचा त्याग असा. हे घरदार सोडून फिरत बसणं हा तमाकुनी त्याग आहे. संसार सोने संसारी वेदशास्त्र भारी. संसारावरची आसक्ती टाकायची. काय टाकायची? ज्याला म्हणतात संसाराचा त्याग तरी ऐसा करायचा अहंकार दवडा, याला त्याग म्हणत असतात. वाढवून या काही संसाराच्या नावे घालून या शून्य. मग आम्ही संसार आहे का हरी संसार तो कोण लेखे नमा सखे हरी. संसार आहे ना, जाळवणी संसार व्हायचं नाही माझे म्हणी काही. वाढता पुण्य हरी. कोणता धर्म तुम्ही केला, पुण्यवान धर्म. हरिभजन हे सकळ धर्माचे कारण. दयामुक्ती समाधान. सगळ्यामध्ये मोठा नंबर म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणे, यासारखा दुसरा काही नाही धर्म. म्हणून वाढता हरिभजन हे आणि चुकविला लाग. मग आम्ही हरिभजन रात्रंदिवस अनेक काही नाही धंदा सोने संसारी वेदशास्त्र वारी. हरिभजन हे धवळले जग. सततम कीर्तन तो मामे तंत्र नमस्संतस्य माम भक्ताने. काही एखादे वैकुंठा जावे. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ. वैकुंठा जावायच्या तपाचे म्हणलं हे वैकुंठ तुका बरं का. पंढरी आणि आळंदी इथे ज्ञानेश्वर महाराज आहे. पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आहे. आता आणखी कोणतं वैकुंठ पाहिजे? देवाची द्यायचं वैकुंठ झाल्याची आवश्यकता आहे. आणि सगळा आहे वैकुंठ करणारे ज्ञानेश्वर महाराज कुठं आहे? मग आता कशाला आळंदी सोडून कुठं वैकुंठाला महाराज जायचं? काय वैकुंठीचा देव आणला असा तो आगळा पंढरी. हेच तर वैकुंठ झालं. म्हणून जगामध्ये दोन क्षेत्रासारखे क्षेत्र नाही. आळंदी आणि पंढरपूर त्रिभुवनात
उदंड ऐकले उदंड पाहिले उदंड पैसे चंद्रभाग आहे का कुठे? असल्या प्रकारची काही इंद्रायणी असे घाट तरी कुठे दिसते का असं ज्ञानेश्वर सांगा कुठे? तत्परी कशा करता सांगा वाढत हा पुण्य हरिभजने जवळले जग. म्हणलं आणखी काही दुसरी साधना केली का तुम्ही? अनेक नलके साधनाचा करणे केला त्याग. मग त्याच्यामध्ये त्यागबुद्धी म्हणजे आज आपली समजूत जी आहे ती समजूत कोणती आहे? देह म्हणजे मी आणि मी म्हणजे आपण विचार करायला लागलो तर देह आपण धरतो नाही का? जीव वेगळा, देह वेगळा, परमात्मा वेगळा. हे याचं पृथक्करण आहे. तुमच्या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये गोड विषय आलेला किंतत ब्रह्मा. सुंदर तत्त्वज्ञानाचा अध्याय आहे. मग त्याच्यामध्ये अधिभूत म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे जीव, अधियज्ञ म्हणजे परमात्मा. मग आपण कोण आहोत मुळामध्ये? जीव आहो ना आपण. शरीर आहो का आपण जीव आहो? शरीर तर इथे पडून जाते. अंतकाळच्या वेळेला शरीर तर इथून नेता येतं का राहते? मग शरीरातून जे इथं पडून राहते त्याला अधिभूत म्हणायचं. आणि याच्यातून जे निघून जाते ते अधिदैव म्हणजे जीव. शरीराबरोबर जीव मरत असतो का? कपड्याबरोबर कुठे शरीर फाटत असते का? वासमस्ती रडाली. मग शरीरातून म्हणजे मुक्त होतो का तो? लोकांतराची काय होते? यम माफी स्मरण भावून त्याच्यात जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे त्याला देह प्राप्त होता. याला जीव म्हणत असतात. तात्पर्य शरीर म्हणजे जीव नव्हे, जीव म्हणजे मग शरीरात राहतो पण शरीर आहे का तो? तसं आपण एखाद्या घरामध्ये राहतो, धर्मशाळेत राहतो. धर्मशाळा वेगळी ना आपण तसा जीव वेगळा आणि शरीर मग तो निघून जातो. अरे का करणे केला त्याग. मग देहाच्या द्वारा आपल्याला काही जे काही साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल ते कोणाच्या द्वारा होत असते? शरीरच नाही तर डोळेच नाही तर रस्ता दिसेल. बहिरा असेल तर ऐकायचं म्हणजे इंद्रियाचा काय करतो? साधन आहे काय? म्हणून भगवंतानी आपल्याला दिली इंद्रिय हातपाय कान. मग आम्ही याच्या आपल्या कार्याकरता काय करून घेतला? उपयोग संसाराच्या नावे आम्ही काय करणे केला. म्हणून या इंद्रियांचा जी काही सामग्री दिली त्या सामग्रीचा वाढता पुण्य चांगल्या कार्याकरता तसा काय केला. आणि परिणाम काय झाला की हरिभजन हे दबळले. विठ्ठल विठ्ठल गजरी दुमदुमली पांढरी सगळा जे काही आहे का नाही? कोणाला विचारलं तर फळं विकणारा माणूस सुद्धा आणखी ढकलते म्हणतो. तो काय म्हणत असतो? हे प्रत्यक्षाचाच आहे ना. काशीला गेलो तर कोणी काय म्हणतो? नमःशिवाय नमःशिवाय. त्याच्यावर आणि अयोध्येला गेला तर जय सियाराम जय सियाराम आहे का नाही? आणि पंढरपूरला आला तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आळंदीला आला तर दुमली नाही का? मग तुम्हाला आपले पांडुरंग असायचे गुलेबा असायचे. सकाळच्या प्रहरी आपल्या सज्जामध्ये ऐकायचे ते माऊली माऊली म्हणत आले तर समजायचे पांडुरंग येऊन राहिले कोण. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत आलं तर आम्ही समजायचे कोण येऊन राहिले? गुलेबा. कारण दिसायला तो नाही पण असायला किती आहे तोचे अवतार तरी हरिभजने
नाही का? किती दबाळे म्हणजे वाजेपेक्षा जास्त. यावर्षी पाऊस किती पडला सगळा शेतकऱ्याला धोळीला सगळं. वाजेपेक्षा का झाला. म्हणजे आम्ही किती चिंतन केलं. जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा 3.5 कोटीचा संकल्प केला. 7 कोटी केला. 11 किलोचा कळस बसवायचा होता. किती 22 किलोचा होता. करण्या केला त्याग. हे साधन किती महत्वाचं आहे. या साधनाच्या द्वारा दुसरी साधना करण्याचं काय नाही, काम नाही. याच्या लाभामध्ये सगळे लाभ काय होतात, प्राप्त होत असतात. मग शेवटच्या चरणामध्ये सांगणार तुका म्हणे हरिभय भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, त्याची कथा, त्याचं चरित्र हे झालं. तुका म्हणे हरिभजने अन्याने भाव येतात. म्हणलं का याच्यामध्ये काही दुःखाची निवृत्ती होईल का? नाही भाव येतात. मग काय होत असतं, सगळी भीती काय होऊन जाते, निवृत्ती. नाही भाव. आपल्याला मरणाची भीती आहे ना, प्रत्येक माणसाला कशाची भीती आहे. एखाद्या ॲक्सिडेंट झाला म्हणतो जाऊ द्या, गाडी गेली वाचलो ना. हेच नाही भवनाम संसार. संसारात सुखरूप आहे का दुःखरूप आहे? संसार दुःख मूळ चौकडे नाही कुठे. मग संसारात असणारं जे दुःख आहे त्या दुःखाची काय झाली, नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग याच्याकरता आम्ही काय केलं, संसाराच्या नावे. संसार म्हणजे काय, तसा आधी कथा थोडं विचार असतो. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. अजातवाद कोणतावाद, एक परमात्माच आहे. नेहना नास्ति किंचन. श्रुती सांगते परमात्म्याशिवाय दुसरं काहीही. मग संसाराला आहे का, एक परमात्माच आहे. मग संसार जो आहे तो त्याची काहीतरी संगती काय केली पाहिजे, आहे का. माझा संसार म्हणजे आपल्या गीतेमध्ये 7वा अध्याय 15वा अध्याय आहे का. मत्त परतरं नान्यत् किंचित् मयि सर्वमिदं प्रथम सुतरी. मत्त परतरं, माझ्याशिवाय दुसरं काही. माझं संगती लावायची असली, संगती कशी. दोरीवर तर सर्प बसला, दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? सर्पाचा प्रकारे काय बसला त्याची सगळं. बरं दोरी सर्प झाली का? दुसरीकडून आला का? दोरीपासून सर्प झाला का? बसला याची. मग अविद्या कार्य काय म्हणायचं का? दोरीपासून कुठं सर्प होत असतो का? मग बसला म्हणजे तो अविद्येचा काय, अविद्या कार्य. जगत किम स्वरूप आहे अविद्या, माया कार्य. कोणाचं कार्य नाही का. ब्रह्मापासून कुठं जगत झालं का? ब्रह्मजगत झालं का? बसला याची मायकार. कोणाचं कार्य मग घेतलं पाहिजे. संसार म्हणजे काय नाही कार्य. सगळा संसार कोणाचं कार्य आहे? माया कार्य आहे. परमात्मा स्वरूपाशी त्याचा काहीही संबंध. डोळीवरती म्हणता येतो मया तथमिदं सर्वं मस्त आणि सर्वभूतानि मया सर्वविधम. कोणत्या रूपाने? 2 रूप, व्यक्त आणि. अजून प्रश्न करतो ना, तो जर सर्व आहे सांगतो माझी काय व्याप्ती आहे.
आणि आमच्या समोर तर बसलेला दिसतो की तो काय तुझी व्याप्ती कशी सांगायची. 2 हात आहे, 2 पाय आहे आणि माझी व्याप्ती आहे म्हणून मग कोणतं रूप घ्यायचं? व्यक्त रूपाने का अव्यक्त रूपाने? लाकडामध्ये अग्नी आहे, कोणत्या रूपाने? अव्यक्त रूप. कोणतं? नाही म्हणावता अलग दिसते का लाकडं किती फोडले तरी त्याच्यावर? ते आगपेटीची काडी असते ना, ते गोल असतं बा, त्याच्यामध्ये काय असते? दिसतो का असा? असा हात करायचं काय ना आणि थोडा असं करून लागले त्याला विशेष रूपात ना. तसं त्या अव्यक्त रूपाने परमात्मा सगळ्या जगामध्ये काय नुसतेच व्याप्त नाही. ज्या मायेचं कार्य आहे ती माया कुठं लपते याचा काय नाही. तत्रैकस्थं जगत कृष्णं प्रविभक्तं अपश्यद्देव देवते. हे जे जगत आहे ना, हे पृथ्वीवरती जसे कण असतात त्या कणाप्रमाणे काय आहे जगत. अथवा परमात्मा किती व्यापक असला पाहिजे. तात्पर्य कशाकरता सांगितलं? संगती लावण्याकरता आहे. माझा संसार आहे, माया कार्य असलेला कोण आहे? संसार आहे. मग तो कोणाच्या ठिकाणी? 2च तत्व आहे बरं का. एक जड आणि एक चेतन. जडाच्या ठिकाणी आहे का? जडाला काही कळतं आहे का? मग संसार जडाच्या ठिकाणी नाही. पुढे जो संसार आहे तो चैतन्याच्या ठिकाणी. सूर्याच्या ठिकाणी कुठे अंधार असतो का? मग चिद्र असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी संसार भासतो. याची दवाच्या संबंधात बोलतो. हे पहा, पाण्यामध्ये लाट आहे का? बरं, वाऱ्यात कुठे लाट आहे का? भासते याची. मग कुठून? दवाच्या आहे का? एखाद्या दारूच्या बाटलीमध्ये कुठे नशा आहे का? माणसाचा आहे का? मग वेडा वाकडा बोलतो कोण? बोलतो निंदाच्या कोणाचा आहे? धोच्या. त्याच्या धोच्या संबंधातून असं होता. जास्त अधिक वैवरण होतो. संबंध कोणता? संयोग संबंध आहे का? समवाय संबंध आहे का? भेदाभेद संबंध आहे का? कोणताच संबंध असू शकत आहे का? सूर्याच्या ठिकाणी कुठे अन्य पदार्थ आहे का? तिथे शक्य आहे का? कोणताही संबंध, फक्त अध्यस्त संबंध. कोणता? आणि बरोबर जगताचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणता संबंध आहे? अध्यस्त. अधिष्ठानाची प्राप्ती झाली की संपली. कोणाची व्याप्ती? ब्रह्मज्ञान झालं की संसार काय झाला? जोपर्यंत ज्ञान होत नाही तो स्वप्नीचे चैले. मग स्वप्नातलं कुठंपर्यंत दिसते? त्या अवस्थेत आहे. जागा झाला तर मग धुंडाळत बसतो का? मग तसंच आहे ब्रह्मज्ञान आणि संसाराचा काय होतं? जसं जागा झाला म्हणजे स्वप्नातलं काही दिसते का? कसं आत्मजागृती. कोणती? मग एकदा आत्मजागृती प्राप्ती झाली, अविद्यारूपी निद्रेमध्ये पडलेलं जगतरूपी स्वप्न काय होते? अविद्यारूपी रात्री. आपण कोणत्या ह्याच्यात होता? आहे का? मग अविद्यारूपी रात्री गेली पळू नये. अविद्याची निवृत्ती झाली की नाही का? एखाद्याला स्वप्नामध्ये विचित्र स्वप्न पडलं, साप पाठी लागला. कोण? किंवा एखादा वाघ पाठीमागे बाई काय इथे पोरगा होता पाहिजे, एकदम उठला, वाघ वाघ म्हणून पडला आणि त्याला हटला. काय तसाच ज्यात गेला उघडी टाकते का काय करते कोणाला? माझा वाघ वाघ म्हणत असा ज्याला हातामध्ये काठी द्यायची असते का?
वाघ कुठं आहे जागृतीतला आपल्या रानात जंगलातला आहे काय त्या स्वप्नातला आहे स्वप्नातल्या जागा बागाला मारायला कुठं काठी पाहिजे का मग कशाला नाहीसा करायचा जगजोगी मग त्याला जागृतीचे नाव संत काय देत असतात माझा निरंतर जागृती देत असतात मग जागा झाला की साप कुठे गेला संपला खरंच होता का तो मग त्याची आत्मजागृती प्राप्त झाली म्हणजे मग जगदरूपी स्वप्न काय होते मग जन्म मरण वगैरे आधी सगळं मग अपरोक्षाने ते ज्ञान होत असते कोणतं ज्ञान होत असते मला जन्म नाही मला काय नाही मरण नाही मरण पाहिजे याचंच नाव आहे संसार या संसाराचा आम्ही काय केला त्याग केला संसाराच्या नावे बाळगा हरिभजन आहे काळाच्या तोंडामध्ये पडले कोणत्या तोंडात बेटकोळी असते ना आणि तो साप असतो तो बाहेर येतो आणि तो काय करतो बेटकोळीला तोंडामध्ये धरतो अजून गिळलं नाही काय नाही पण कशात धरलेलं आहे थोड्या वेळानं काय करणार आहे त्याच्यात त्याला कल्पनाच नाही मला सापाने धरला तर मासे धरायला पाहिजे बेटकोळी काय धरायला पाहिजे त्याप्रमाणे आपली गरज आहे म्हणजे जसा तो साप असता नाही का कशा करतात तसे तुम्ही आम्ही काळाच्या तोंडात का झाले अरे गिळले हो संसार काही तरी राखा खरे तसे सगळे माणसं कोणाच्या तोंडात आहे तुम्हाला गेला ना काळाची सत्ता आहे बघा 13वा अध्याय आहे म्हणून ते हरिभजन हे जवळ दे चुकवीला राग काळाच्या तोंडात पडले होते त्यातून काय केले केले उपकार आई बाप काय करेल खायला देईल भूकत जाईल की काय जाईल जन्म मरण जाईल संतांचे वचन काय करेल मिष्टान्न ते भूक निवारण म्हणून आम्ही काळाच्या तोंडामध्ये पडलेलं जग त्याला नाहीसं करण्याकरता हरिभजन हे नियमसांगे दुधा म्हणजे तुम्हाला जाण्याचा काय नाही नका जाऊ दया मला नका मग जाय का त्याला सुखे घेऊ जन्मांतरे असं सुंदर अभंग आहे चांगला आहे संसाराच्या नावे वाढता म्हणजे धर्म काय जन्म मरण हाच काय आहे ही एक व्याख्या आहे शंकराचार्यांची खरोखरच मी मरतो आणि मी खरोखरच जन्मतो हा का ही व्याख्या कोणाची आहे बरं का जन्म मला खरोखर काय आहे थोडे काय आहे हे हा भ्रम जातो कशा जातो मग जीवाच्या ठिकाणी हा भ्रम आहे तो संसाराच्या नवे घालून या असं गोड व्याख्या आहे कोणाची बरं का हे काशी बिशीला नाही सांगायचं जास्त नाही आलं का लक्षात म्हणून आमच्या शंकराचार्याचं नाव ठेवून ठेवतो पण तात्विकदृष्ट्या आचार्यापेक्षाही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या कशी आहे अगावपदने आणि मरणे तो संसार मी खरोखरच मरतो मी खरोखरच जन्मतो याचंच नाव काय आहे बरं पुढे
उद्यापासून आहे तुमची परीक्षा जी बाबा. प्रवचनाची. तर आपलं हे करायचं, कोणत्या अध्यायातला श्लोक आहे, अध्यायाचं काय सांगावं, तो श्लोक कसा, श्लोक किती महत्त्वाचा आहे. भरताच्या ओव्या जरी सांगितलं तरी काय होतं, महात्मा